नोकरी मिळणे कठीण आहे असे रडगाणे गाणाऱ्यांच्या गर्दीत नोकरीच्या मागे न लागता चक्क एम.कॉम झालेल्या बुलढाण्यातील श्रीकांत वाकडे या युवकाने आपल्या 5 एकर शेतीत हळद पिकाचं उत्पादन घेतलं आहे। त्याने वर्षाकाठी 10 लाख रुपयांचा नफा कमविण्याची किमया साधली आहे। मेहनत व प्रयोगशीलता आजच्या शेतकरी आत्महत्येच्या काळात प्रेरक ठरणारी आहे। कोणत्याही क्षेत्रात विकास साधायचा असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे। मात्र उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न लागल्यास आजचे युवक वैफल्याकडे वळतात। मात्र शेतीसारख्या क्षेत्रातही मातीतून सोनं पिकवता येतं हे चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे येथील श्रीकांत वाकडे या 28 वर्षीय युवकाने दाखवून दिलं आहे। श्रीकांतने पारंपरिक पिकाला फाटा देऊन देशात 80% हळदीचं उत्पादन घेतल्या जाणाऱ्या हळद पिकाचा अभ्यास केला। प्रयोगशील शेतकरी रामदास वाकडे यांनी त्याला हळद शेतीचे धडे दिले। आनंद वाकडे यांचे चिरंजीव श्रीकांत यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे। त्यानंतर तो वेळोवेळी गाडीवर मोटरसायकलवर शेतात येऊन माझा भाजीपाल्याची शेती असल्यामुळे माझ्याजवळ चर्चा करणं, उभं राहणं, बोलणं। मग त्यात बोलण्यात तो म्हणे दादा मी हळद लावू का? मग मी म्हटलं त्याला काही हरकत नाही, तुझा प्रयत्न असेल, तुझी इच्छा आहे तर तू करावं अशी माझी बी इच्छा आहे। वेळोवेळी मी मार्गदर्शन करेल। व्हेजिटेबल असल्यामुळे मला बरेच औषधं हे ते माहीत असल्यामुळे ते विचारणापूस चालू ठेवायचा आहे। मग त्यानं निर्णय घेतला। मग ते बेलोकर काकांच्या अंगडं येणं जाणं दुकानं असल्यामुळं आम्ही ड्रीप वगैरे तिथून आणतो, त्यामुळं त्यांच्या शेतामध्ये गेलो। मग त्यानं त्या हळदीचा प्लॉट पाहिल्यानंतर त्याची इच्छा हळद लावण्याची झाली। मग तो हळद लावू का विचारल्यानंतर त्यानं त्यांच्याकडून बेणं आणलं। पहिल्या वर्षी त्यानं 1 एकराचं बेणं आणून हळदीची लागवड केली। त्यानंतर आम्ही जैन या कंपनीचे ड्रीप टाकून ते व्यवस्थापन चालू केलं। मग वेळोवेळी खत देणं, औषधा फवारण्या विचारणं, मारणं करणं त्याच्या कष्टाले पहिल्याच वर्षी चांगल्या फळ आल्यामुळं त्यानं दरवर्षी 2-2 एकर याप्रमाणे 5 एकर क्षेत्रफळाची लागवड यावर्षी केलेली आहे। पहिल्या वर्षी श्रीकांतला एकरी 40 ते 45 हजार रुपये लागवडीचा खर्च लागला। हा खर्च वजा जाता त्याला 2 लाख रुपये निव्वळ नफा उरला। त्यामुळे श्रीकांतने अजून पेरा वाढवला, त्यामुळे त्याला नफाही जास्त मिळू लागला। श्रीकांत आपल्या हळद उत्पादनाची हिंगोली आणि परभणीच्या बाजारपेठेत विक्री करतो। सरासरी 7 ते 8 हजार रुपये क्विंटल असा हळदीला भाव मिळत असल्याचं तो सांगतो। श्रीकांतने शेतात सेलम जातीच्या हळदीची लागवड केली असून दरवर्षी मे महिन्यात त्याची लागवड केली जाते। त्याच्या शेतामध्ये शेततळे व 2 विहिरी आहेत। तो ट्रॅक्टरसह आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य रीतीने वापर करून 5 एकरात संपूर्ण लागवडीचा खर्च वजा जाता वर्षाकाठी 10 लाख रुपये निव्वळ नफा कमावतो। बाजारात भाव अजून चांगला असला तर नफ्याच्या प्रमाणात वाढ होते। श्रीकांत स्वतः M.Com B.Ed झालेला असून त्याने नोकरीसाठी प्रयत्न केले, परंतु त्यामध्ये त्याला अपयश आल्याने त्याने आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये हळदीचा प्रयोग सुरू केला। M.Com B.Ed झालेलं माझं दुकान झालं। दुकान B.Ed झाल्यानंतर मी त्याच्या बऱ्याच परीक्षा दिल्या, त्यामध्ये कुठलाही समजा थोड्या मार्काने माझा कपात होत गेला पाहिजे। त्याच्यानंतर मी एक विचार केला की इकडे जास्त वेळ दिल्यापेक्षा आपण शेतीत आपल्याकडे एवढे भरपूर शेती ते आपण काही ना काही करावं, हा माझा उद्देश। त्यानंतर मी शेतीमध्ये उतरल्यानंतर वडील पारंपरिक शेती करायची, तूर, सोयाबीन, उडीद, हरभरा या सर्व ही शेती करत असताना माझ्या असं लक्षात आलं की ही शेती खर्चापेक्षा उत्पन्नामध्ये होणारं उत्पन्न कमी आहे। त्यानंतर मी त्यांच्या कृषीतील कास्तकार सुदर्शन बेलोकर यांच्याकडे त्यांच्या शेतावर गेल्यानंतर मला असं जाणवलं की त्यांच्या शेतात हळदीचं पीक लावलेलं। मी त्यांची विचारपूस केल्यानंतर असं समजलं की हळदीचं उत्पन्न वर्षाकाठी आपण सरासरी जर भाव भरला तर एकरी 7 हजार रुपये भाव जर भरला आपण तो 2,10,000पर्यंत आपण 30 क्विंटलचा उतारा या हिशोबाने 2,10,000पर्यंत आपण उत्पन्न मिळतो त्याचं। त्याच्यानंतर मी सुरुवातीला त्यांच्याकडून देणं आणि या प्रवासाची लागवड केली। त्यानंतर त्यावर्षी मला समजा उत्पन्न थोडं कमी झालं, देण्याचा खर्च वाढल्यामुळे, कारण त्याच्यानंतर त्या वर्षी मी 1.5 एकर हळद लावली, त्यानंतर देण्याचा काही खर्च मला आला नाही। श्रीकांतचे शेतीतील यश पाहून त्याच्या मित्रांनीही शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि चक्क डिग्री होल्डर या शेतीच्या व्यवसायात नशीब आजमावायला उतरले।
आणि आज तेही चांगला नफा घेत आहेत. नाव अजय मगर, माझं केमिकल इंजिनिअरिंग शिक्षण झालेलं आहे. तसेच त्याबरोबर मी शेती पण वडिलांना मदत करत असतो. त्यामुळे मी नवीन वडिलांची पारंपरिक शेतीमध्ये जे सोयाबीन तुरीचं आपण उत्पन्न घेतो त्यामध्ये काही निसर्गाच्या अवकाळीपणामुळे लहरीपणामुळे शेतीत उत्पन्न काही मिळत नव्हते. त्यामुळे माझा आतेभाऊ श्रीकांत वाकडे यांनी 5 वर्ष अगोदरपासून हळदी या पिकाची लागवड सुरुवात केली. हळदी पिकामध्ये त्याचं प्रॉफिट हे व्यवस्थित असून मला हे असं वाटलं की मी शेतीत उतरलो पाहिजेत किंवा नाविन्यपूर्ण शेती केली पाहिजे. त्यामुळे मी यावर्षी हळद या पिकाची सुरुवात केली आहे. तर मला खर्च वजा जाता हळदीमध्ये निव्वळ 2 लाख रुपये नफा मिळतो. त्यामुळे आता मी दरवर्षी थोडी हळद वाढवावी अशी माझी इच्छा आहे. कुणी केमिकल इंजिनियर तर कुणी BA ग्रॅज्युएट असे उच्च शिक्षित तरुण यामध्ये उतरले आणि आज रामदास वाकडे यांच्यासह श्रीकांत वाकडे, राम चिरखे, शुभम वाकडे, अजय मगर यांनी समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.